नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 11वीतील मराठी या विषयातील आपण पाठ क्रमांक 3 अशी पुस्तकं निर्मल कुमार फडतुलेंचा हा पाठ अभ्यासत आहोत. मागच्या तासिकेला आपण काही भाग अभ्यासलेला आहे. मागच्या तासिकेला आपण बघितलं की काही लोकांचं पुस्तकावरती किती प्रेम असतं, ते पुस्तकांना किती जपतात, असाच एक प्रसंग लेखकाने सांगितलेला आहे. आणि तो प्रसंग सांगताना लेखक सांगतायत की त्या ज्या व्यक्तीकडून लेखकाने पुस्तकं घेतलेली आहेत, 2 पुस्तकं घेतलेली आहेत, त्याचा त्या पुस्तकावरती किती जीव होता आणि तो ती पुस्तकं देत असताना कशा पद्धतीने त्या लेखकाला समजून सांगण्याचा प्रयत्न करत होता की कशा पद्धतीने हाताळायला पाहिजे, मुडपायला नाही पाहिजे, त्याचबरोबर व्यवस्थित ठिकाणी ठेवा, त्याचबरोबर कव्हर काढू नका, त्याचा योग्य वापर करा आणि वाचल्यानंतर पुन्हा आणून द्या माझ्याकडे, अशा पद्धतीने लेखकाला काही सूचना त्याने केलेल्या आहेत. या सूचना जरी केलेल्या असल्या लेखकाला त्या व्यक्तीने, तरी लेखकाला याचा अजिबात राग आलेला नाही, कारण त्या व्यक्तीचं ग्रंथप्रेम किती आहे याच्यातून दिसून येतं. आणि मग अशाच पद्धतीने लेखकाने देखील त्याला त्या ठिकाणी उत्तर दिलेले आहे की तुम्ही जे पुस्तक माझ्याकडे देत आहेत ते पुस्तक कुणाकडे जात नाही, तर ते माहेरी चाललं आहे. अशा पद्धतीने एखादी लेक ज्याप्रमाणे माहेरी जाते आणि माहेरी गेल्यानंतर ती कशी समाधानामध्ये आनंदामध्ये राहते, तशाच पद्धतीने तुम्ही दिलेलं पुस्तक हे माझ्या घरी आनंदाने समाधानाने राहील. जशी ज्याप्रमाणे ती लेक राहते तशा पद्धतीने मी त्या पुस्तकाचा सांभाळ करेल. कसल्याही प्रकारचा त्याला इजा होईल, त्या पुस्तकाला इजा होईल अशा पद्धतीचं त्याची हाताळणूक करणार नाही, असं लेखकाने त्या व्यक्तीला वचन दिलेलं आहे. बघा पुढे काय होतंय. त्याचं समाधान झालं असावं. मी म्हणालो, एका संस्कृत सुभाषितात म्हटलं आहे, मूर्ख हस्तेन दातव्यम यमं वदती पुस्तकम, मूर्खाच्या हाती मला देऊ नका, असं पुस्तकाचं म्हणणं आहे. मी ज्यावेळेस त्याला म्हटलेलं आहे की मी कशा पद्धतीने तुमचं पुस्तक सांभाळेल, त्याची कशी जपणूक करेल, कशा पद्धतीने हाताळेल, त्यावेळेस त्याचं समाधान झालेलं आहे. आणि पुस्तकाचं काय म्हणणं असतं की मूर्खाच्या हाती, काय म्हटलं त्या ठिकाणी, मूर्ख असते न दात्यम यमं वदती पुस्तकं, पुस्तकं म्हणतात की आम्हाला मूर्खाच्या हातामध्ये देऊ नका, कारण मूर्खाच्या हातामध्ये पुस्तक जर गेलं तर त्याची जी पुस्तकाची जी जपणूक आहे ती होणार नाही, पुस्तक कशाही पद्धतीने हाताळलं जाईल. आणि त्यामुळं पुस्तकं म्हणतायत की मला मूर्खाच्या हातामध्ये देऊ नका, असं त्या ठिकाणी लेखक म्हणत आहे. बघा, माझ्या हाती ते देताना तुम्हाला माझ्या शहाणपणाबद्दल शंका आली नाही ना? आता तो खळखळून हसला आणि म्हणाला, अहो, दुधानं तोंड पोळल्यामुळं मी ताक फुंकून पितो आहे. ही म्हण आहे, दुधानं तोंड पोळल्यामुळं मी ताकही फुंकून पितो. म्हणजे एखादी चांगली गोष्टीमुळं जर समजा माणसाला इजा झाली तर माणूस एखादी सर्वसामान्य गोष्टी देखील त्या ठिकाणी हाताळत असताना त्याची चाचपणी करतो आणि मग ती त्या ठिकाणी हे करत असतो. अशाच पद्धतीने म्हणजे लेखकाला तो सांगत आहे की मला एका ठिकाणाहून त्या ठिकाणी अशा प्रकारचा प्रसंग घडला की त्यामुळं मी माझी पुस्तकं देताना ह्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी सांगतो, देणाऱ्याला सांगतो की त्या पुस्तकांची काळजी घ्या. असाच एक माझ्या आयुष्यामध्ये ज्या ग्रंथप्रेमींनी पुस्तक दिले, तो ग्रंथप्रेमी म्हणतो का अशीच एक घटना माझ्या आयुष्यामध्ये घडलेली आहे पुस्तकाच्या बाबतीत. की काय घटना घडलेली आहे हे तो पुढं सांगता आहे. बघा, काही दिवसापूर्वी एका कवीनं माझी 2 पुस्तकं नेली. मी 15 दिवस वाट पाहिली. पुस्तकं मागायला गेलो तेव्हा चक्क त्यानं कानावर हात ठेवले. कानावर हात ठेवणे म्हणजे काय? स्पष्टपणे नकार देणे. आपण पुस्तकं आणलीच नाही असं त्याचं म्हणणं होतं. आता काय करणार? पुन्हा पुस्तकं गिळंकृत करणं म्हणजे माझ्या दृष्टीने भयानक प्रकार आहे. गिळंकृत करणं म्हणजे काय? लुबाडणे अर्थी शब्द आहे. तेव्हापासून मी ठरवून टाकलं की प्रत्यक्ष परमेश्वर आला तरी त्याला पुस्तक द्यायचं नाही. माझी पुस्तकं हीच माझी अपत्य म्हणजे मुले. वाचायला भरपूर ग्रंथ असले तरी मी
जन्मठेपेची शिक्षा सुद्धा आनंदानं सहन करील. ज्याच्याकडे ज्या ग्रंथप्रेमीकडे लेखक पुस्तक आणायला जात आहे त्या ग्रंथप्रेमीने त्याच्या आयुष्यामध्ये पुस्तकाच्या बाबतीत घडलेला एक किस्सा सांगितलेला आहे की एक कवीनं माझ्याकडून पुस्तकं घेतली. पुस्तकं घेतल्यानंतर त्यालाही मी अशाच पद्धतीने सांगितलं, परंतु पुस्तकं तो कवी आणून देत नाही. म्हणून तो ग्रंथप्रेमी त्याच्या घरी जातो आणि घरी गेल्यानंतर 15 दिवसानंतर घरी गेल्यानंतर त्या कवीला विचारतो की आता तुमची पुस्तकं जर वाचून झालेली असेल तर मागे द्या. तर तो ग्रंथप्रेमीने असा प्रश्न विचारल्यानंतर त्या कवीने स्पष्टपणे इन्कार केलेला आहे, स्पष्टपणे नकार दिलेला आहे की मी तुमची पुस्तकं नेलीच नाही. अशा पद्धतीने त्याने ते पुस्तकं लुबाडण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझा तर कानावर विश्वासच बसेना की एखादा कवी महाशय अशा पद्धतीने पुस्तकं त्या ठिकाणी लुबाडू शकतो, यावरती माझा विश्वासच बसला नाही. आणि त्याच्यानंतर मी कोणालाही पुस्तकं त्या ठिकाणी देत नसे. साक्षात देव मी मनोमन ठरवून ठेवलं. तो ग्रंथप्रेमी म्हणतोय की मी मनोमन ठरवलं की आता साक्षात देव जरी खाली आला तरी मी पुस्तकं त्या देवाला देखील देणार नाही. कारण माझं पुस्तकावरती किती प्रेम आहे. मी त्या पुस्तकांना माझ्या मुलाप्रमाणे जपतो. ती माझी मुलंच आहे. अशा पद्धतीने मी त्या पुस्तकांना जपतो, असं तो ग्रंथप्रेमी म्हणत आहे. आणि मला यामध्ये माझ्या जीवनामध्ये मला जन्मठेपेची शिक्षा जरी झाली आणि माझ्याबरोबर जर समजा माझी पुस्तकं असली तर मला त्या जन्मठेपेचा काहीही त्रास होणार नाही. मला कोणत्याही प्रकारची खंत त्या जन्मठेपेची वाटणार नाही जर माझ्याबरोबर माझी पुस्तकं जर असेल तर, असं तो त्या ठिकाणी तो ग्रंथप्रेमी लेखकाला म्हणत आहे. वाचायला भरपूर पुस्तकं ग्रंथ असले तर मी जन्मठेपेची शिक्षा सुद्धा आनंदानं सहन करेल, पण पुस्तकं नसतील तर राजवाडा सुद्धा मला स्मशानासारखा वाटेल. सहज माझ्या मनात विचार आला. असे निष्ठावंत वाचक आता दुर्मिळ झालेले आहेत. त्या ग्रंथप्रेमीचं ग्रंथाबद्दल असलेलं प्रेम पाहून मला खरोखर मनापासून खंत वाटली की असे वाचक दुर्मिळ झालेले आहेत. पुस्तकावरती खरोखर प्रेम करणारे वाचक आणि त्याच्यामधून ज्ञान घेण्याचा प्रयत्न करणारे माणसं खूप कमी झालेले आहेत. लेखकाची स्पष्ट भावना आहे की पुस्तकामधून माणसाला सर्व काही मिळतं. मी तुम्हाला मागच्या तासिकेला सांगितलेलंच आहे की माणूस जे कार्य करतो त्याबद्दल सर्व प्रकारची पुस्तकं आज समाजामध्ये पुस्तकालयामध्ये उपलब्ध आहेत. तुम्ही कोणताही व्यवसाय करा, मग व्यवसाय करा, धर्म असेल, धर्माबद्दलचे असतील, राजकीय असेल, आर्थिक असतील, त्यानंतर व्यावसायिक असेल, सर्व प्रकारची पुस्तकं त्या ठिकाणी बाजारामध्ये आपल्याला उपलब्ध आहेत. त्याच्यामधून आपण सर्व प्रकारची माहिती घेऊ शकतो आणि चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन आपल्याला पुस्तकामधून मिळू शकतं. कारण जे पुस्तकं लिहिणारे आहेत, चांगले पुस्तकं, चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन त्या पुस्तकामधून आपल्याला सर्व प्रकारच्या गोष्टीबद्दल मिळत असतं. आणि म्हणून आपण जे कार्य करतोय ते कार्य करत असताना त्या कार्याच्या संदर्भातली पुस्तकं आपण बाजारपेठेमधून घ्यायला पाहिजे. म्हणजे आपलं कार्य निश्चित त्या इच्छित स्थळापर्यंत जाऊ शकतं. आपल्याला चांगल्या प्रकारचं यश त्या ठिकाणी त्यातून मिळू शकतं, असं लेखकाचंही मत आहे. बघा, परवा मी BAच्या वर्गातल्या वाङ्मय विषयाच्या विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला. J. कुलकर्ण्यांचा एखादा कथासंग्रह तुम्ही वाचला आहे का? संग्रह जाऊ द्या, या लेखकाची एखादी कथा तरी तुमच्या वाचनात आली आहे का? साहित्य या विषयाचे रसिक विद्यार्थिनींनी मानाखाली घालून बसले होते. कदाचित J. कुलकर्णी हे नाव सुद्धा त्यांना फारसं परिचित नव्हतं. मी निराश झालो. एका आधुनिक श्रेष्ठ कथालेखकाचं नावही सुशिक्षितांच्या अभ्यासकाच्या कानापर्यंत पोहोचलं नाही. या कर्माला काय म्हणावं? आता लेखक BAच्या वर्गातल्या वाङ्मय विषयाच्या विद्यार्थ्यांना प्रश्न विचारतात. एकदा तासिकेला गेला असल्यानंतर लेखकाने एक वाङ्मय विषयासंदर्भातला एक प्रश्न विचारला की कुलकर्ण्यांचं एखादं कथालेखनाच्या संदर्भातलं पुस्तक वाचलेलं आहे का? तर एकाही मुलांनी
आणि मुलींनी, विद्यार्थ्यांनी होकार दिलेला नाही. मला त्यावेळेस खूप मोठी खंत वाचली की एवढा मोठा कथाकार असताना एकाही विद्यार्थ्याला त्या लेखकाबद्दल माहिती नाही. खरोखर मनोमन खंत वाटली की किती व्यक्ती फक्त कामापुरतं एखाद्या गोष्टीचा वापर करतो. आणि मग काय म्हणावं या कर्माला म्हणजे कार्याला, की फक्त आणि फक्त व्यक्ती कशाच्या मागे लागतो आहे, आपलं जे कार्य आहे तेवढ्या पुरतंच काम करण्याचा प्रयत्न प्रत्येक व्यक्ती करत आहे. परंतु एखादा विरांगुळा म्हणून का होईना, परंतु व्यक्तीने अशा प्रकारच्या ज्येष्ठ श्रेष्ठ अशा व्यक्तींची, लेखकांची, साहित्यिकांची पुस्तकं वाचली पाहिजे. आता मी तुम्हाला लेक्चर देत आहे. किती मुलांनी त्या कुलकर्ण्यांचं जी ए कुलकर्णींचं पुस्तक वाचलं असेल किंवा कथा वाचली असेल? किती मुलांनी वाचलंय? मला कमेंटमध्ये टाका की मी खरोखर सर मी वाचलेलं आहे, जी ए कुलकर्णींचं पुस्तक वाचलेलं आहे. वाचलेलं असेल तर मला खरोखर अभिमान वाटेल. आणि एखादा हाडाचा जर शिक्षक असेल, मी सांगतोय म्हणून नाही, परंतु मी तुम्हाला लेक्चर देतोय तर मी कशाचे आदर देत असेल, मी अवांतर वाचन भरपूर केलेलं आहे, खूप अवांतर वाचन केलेलं आहे. मग त्यामध्ये ललित लेखन असेल, धार्मिक लेखन असेल, साहित्यिक तुम्ही कधी बोलू शकता? ज्यावेळेस तुमच्यामध्ये ज्ञानाचा साठा असेल त्यावेळेसच तुम्ही बोलू शकता. एखाद्या सर्वसामान्य सभेमध्ये असेल, एखाद्या मित्रमंडळीमध्ये असेल, तुम्ही तुमच्या उठावदार व्यक्तिमत्व तुमचं कधी दिसेल? तुमच्यामध्ये ज्यावेळेस ज्ञानाचा साठा असेल त्यावेळेसच तुम्ही त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे वक्तृत्व करू शकता, बोलू शकता, एखाद्या विषयावर डीप ज्ञान एखाद्याला देऊ शकता. परंतु तुम्ही जर काही वाचनच केलेलं नसेल, तुमच्यामध्ये ज्ञानाचा झराच नसेल, तर तुम्ही इतरांना त्या विषयाच्या, एखाद्या विषयाच्या संदर्भातील माहिती तुम्ही देऊ शकत नाही. त्याच्यासाठी कधीही तुम्हाला जर मोकळा वेळ असेल, फावळा वेळ असेल, तर जरूर अशा चांगल्या प्रकारची पुस्तकं वाचा. निश्चित तुमच्या ज्ञानामध्ये भर झाल्याशिवाय राहणार नाही, असं लेखकाचं त्या ठिकाणी म्हणणं आहे. एक गोष्ट मात्र खरी की उत्तम साहित्यकृती आपल्याला जन्मभर भावनिक सोबत करतात, मनाला धीर देतात, जीर्ण होत चाललेल्या जीवनशक्तीला चैतन्याने न्हाऊ घालतात. लेखक काय म्हणतात? आपलं जसं वय वाढत जातं त्याप्रमाणे आपल्याला असं आपल्या मनामध्ये एक प्रकारची पोकळी त्या ठिकाणी निर्माण होते. मग अशा वेळेस आपल्याला चांगल्या प्रकारची दर्जेदार अशी पुस्तकं आपल्याला जीवनभर साथ देतात, भावनिक साथ देतात. भावनिक साथ देणं म्हणजे काय? आधार देण्याचं काम करतात. तुम्ही तुमच्याकडे जर मोकळा वेळ असेल तर तुम्ही निश्चित अशा प्रकारची चांगली तुम्हाला धीर देणारे, आधार देणारी पुस्तकं वाचा. आणि मग तुमच्या वयामध्ये जसं जसं तुमचं वय वाढेल, तुमच्या जीवनशक्तीला म्हणजे तुमच्या जीवनामध्ये चैतन्याचा उगम, चैतन्याचा झरा निर्माण करण्याचं काम ही पुस्तकं निश्चित करतील. तुम्हाला आंघोळ घालण्याचं, चैतन्याने आंघोळ घालण्याचं काम, तुम्हाला नाव घालणे म्हणजे काय? आंघोळ घालणे. तुम्हाला निश्चित आंघोळ घालण्याचं काम ही पुस्तकं करतील. मनातल्या अंधाराला उजेडाची स्वप्न दाखवतात. मनातल्या अंधाराला उजेडातली स्वप्न दाखवतात म्हणजे काय? तुमच्या मनामध्ये जर समजा एखाद्या गोष्टीबद्दल अनभिज्ञता असेल, तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल काहीही माहीत नसेल, तर पुस्तकं तुम्हाला त्या गोष्टीबद्दल माहिती करून देण्याचं काम करतात. समजा एखाद्या गोष्टीबद्दल म्हणा, तुम्हाला एखाद्या संताबद्दल असेल किंवा तुम्हाला एखाद्या व्यवसायाबद्दल असेल किंवा तुम्हाला एखाद्या व्यक्तीबद्दल असेल, कसल्याही प्रकारची माहिती नसेल का? आताच एक विषय निघला होता आपला एका कथाकाराचा, कुलकर्णींचा, जे ए कुलकर्णींचा. कोणत्याही विद्यार्थ्याला त्या ठिकाणी त्या वर्गामध्ये सांगता आलेलं नाही. मग अशा वेळेस तुम्हाला निश्चितच त्या ठिकाणी ज्ञानामध्ये भर घालण्याचं काम करतील. म्हणजे तुमच्या मनातला अंधार ही पुस्तकं त्या ठिकाणी दूर करतील. तुमच्या मनामध्ये एक प्रकारचा उजेड, चैतन्य, ज्ञानरूपी उजेड त्या ठिकाणी निर्माण करतील. आणि म्हणून प्रत्येकाने पुस्तकं वाचलीच पाहिजे. तुम्हाला जी पुस्तकं आवडतात, तुम्हाला ज्या गोष्टीबद्दल रस आहे, तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये, तुम्हाला ज्या जीवनामध्ये ज्या गोष्टीमध्ये पुढे जायचं आहे त्याबद्दलची सर्व प्रकारची पुस्तकं तुम्ही वाचायलाच पाहिजे. आणि वाचल्याने त्या ठिकाणी तुमच्या मनामध्ये एक प्रकारची ज्ञानरूपी साठा त्या ठिकाणी निर्माण होईल, असं लेखकाचं
मत आहे अशी लेखकाची मनोमन खात्री आहे. आणि म्हणून लेखकाने सांगितलेलं आहे की तुम्ही जीवनामध्ये जरूर पुस्तकं वाचा, चांगली चांगली पुस्तकं वाचा, जी तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये उपयोगी पडतील. अशा प्रकारची पुस्तकं तुम्ही निश्चित वाचा, असं लेखक त्या ठिकाणी सांगत आहे. बघा, काही दिवसापूर्वी 80 वर्षाचे एक साहित्यप्रेमी सद्गृहस्थ भेटले. मी त्यांना सहज विचारलं, सध्या कशाचं वाचन चाललं आहे? ते म्हणाले, गेले 2 दिवस मेघदूत वाचत होतो. नुकतंच ते संपलंय. आता टॉल्स्टॉयची ॲना कॅरेटिना ही कादंबरी घेतली आहे. मी काहीसा आश्चर्याने त्यांना म्हणलो, या वयात मेघदूताची रुची कशी काय वाटते? ते थोडेसे रागावून म्हटले, रसिकतेचा आणि वयाचा संबंध जोडणं हे अरसिकपणाचं आहे. कलात्मक आनंद देणारं श्रेष्ठ साहित्य मला म्हातारा होऊ देत नाही. एक दिवस असंच त्या ठिकाणी एका 80 वर्षाच्या साहित्यप्रेमी सद्गृहस्थाला लेखक भेटलेले आहेत. आणि लेखकाने सहज प्रश्न केलेला आहे की आता कसलं वाचन चालू आहे? तर तो वाचकप्रेमी म्हणतोय, 80 वर्षाचा वाचकप्रेमी. असं म्हटलं जातं की माणसाचं शिक्षण कधीही संपत नाही. माणूस आयुष्यभर शिकत राहतो. माणूस आयुष्यभर ज्ञान घेत राहतो. माणूस जेवढा मोठा होईल तेवढा त्याचा अनुभवाचा साठा त्या ठिकाणी वाढत जात असतो. आणि मग त्या अनुभवाच्या जोरावरती तो इतरांना त्या ठिकाणी ज्ञान देण्याचा प्रयत्न करत असतो. अशाच प्रकारे त्या 80 वर्षाच्या म्हाताऱ्याला लेखक भेटले आहे आणि ते लेखक त्याला विचारतायत, आता कसलं वाचन चालू आहे? त्यावर तो वाचकप्रेमी म्हणतोय की मी आता मेघदूत वाचत आहे. 2 दिवसापासून मेघदूत वाचत होतो. आता ते मेघदूत वाचून संपलेलं आहे. आणि नुकतंच मी टॉल्स्टॉयची ॲना कॅरेनिना ही कादंबरी हातात घेतलेली आहे. आणि मग लेखकालाही आश्चर्य वाटलं की ह्या वयामध्ये अशा प्रकारची पुस्तकं हा वाचक कसा वाचू शकेल, कसा वाचू शकतो? त्यावेळेस लेखक त्याला म्हणतात की या वयामध्ये तुम्ही मेघदूत वाचताय. त्यावर तो खूप त्या ठिकाणी हे झालेला आहे. तो वाचक त्या ठिकाणी त्या लेखकाला म्हणत आहे की कोणत्या वयात कोणतं पुस्तक वाचायला पाहिजे, हे रसिकपणाला न शोभणारं त्या ठिकाणी वाक्य आहे तुमचं. हे अरसिकपणाचं लक्षण आहे. माणूस कोणत्याही वयामध्ये कोणतंही पुस्तक वाचू शकतो. जर एखाद्या पुस्तकाविषयी जर त्याला आवड असेल तर ते पुस्तक माणूस कोणत्याही वयामध्ये वाचू शकतो. आणि मग एखादा पुस्तक आवडलं आणि मग ते एखाद्याच वयामध्ये वाचायला पाहिजे, हे अरसिकपणाचं लक्षण आहे. माणूस कोणत्याही वयामध्ये कोणतंही पुस्तक वाचू शकतो, असं त्या ठिकाणी लेखकाला तो वाचक म्हणत आहे. ते थोडेसे रागवून म्हणाले, रसिकतेचा आणि वयाचा संबंध जोडणं हे अरसिकपणाचं लक्षण आहे. तुम्ही जे मला म्हटलेलं आहे की या वयामध्ये मेघदूत कसं काय वाचू शकता तुम्ही? मेघदूत हे पुस्तक कसं वाचू शकता? मग त्यावर तो वाचक रागवलेला आहे. तुम्ही वयाचा आणि एखाद्या पुस्तकाचा संबंध जोडणं आणि या वयामध्ये मी मेघदूत न वाचणं हे तुमच्यामध्ये असलेलं अरसिकपणाचं लक्षण आहे, असं तो वाचक त्या ठिकाणी लेखकाला म्हणत आहे. बघा, कलात्मक आनंद देणारं श्रेष्ठ साहित्य मला म्हातारा होऊ देत नाही. गांधीजींची आत्मकथा, व्हिक्टर ह्युगोची आणि मुन्शी प्रेमचंदाची कादंबरी, रवींद्राची गार्डनर व गीतांजली, शेक्सपियरची नाटकं, तुकारामांचे अभंग, असं विविध प्रकारचं आणि अनेक रंगाढंगाचं पण रसमय साहित्य वाचण्याचा मी जन्मभर शौक केला. नवं पुस्तक दिसलं की मी ते केव्हा हस्तगत होईल अशी बेचैनी आजही मला वाटते. या पुस्तकांनी तर मला जिवंत ठेवलं आहे. शेक्सपियरची सर्व नाटकं माझ्या संग्रहात आहेत, याचा मला अभिमान वाटतो. अहो, सुंदर सुंदर पुस्तकावरून नुसता हात फिरवणं सुद्धा केवढं सुखाचं आहे. एवढ्या मोठ्या पॅरेग्राफमधून लेखकाचं पुस्तकाबद्दल असलेलं प्रेम त्या ठिकाणी दिसून येतं. जगामध्ये शेक्सपियर हा नाटकाच्या
नाटकामध्ये नाटक लिहिण्यामध्ये श्रेष्ठ असा नाटककार समजला जातो. त्या शेक्सपियरची सगळीची सगळी नाटकांची पुस्तकं लेखकाच्या वाचनातून गेलेली आहेत. ती सर्व नाटकांची पुस्तकं लेखकाच्या घरी त्या ठिकाणी आहेत असं लेखक म्हणतो. जर काही एखादं नवीन वाचनाला मिळालं, दर्जेदार वाचनाला मिळालं, तर मी त्या पुस्तकाला कधी हस्तगत करेल, मी कधी मिळवेल अशी बेचैनी लेखकाची कायम त्या ठिकाणी जाणून राहते. सर्व नवनवीन चांगली दर्जेदार पुस्तकं लेखकाने डोळ्याखालून घासलेले आहे. नुसता त्याच्यावरून हात जरी फिरवला तर लेखकाला एक प्रकारचं समाधान त्या ठिकाणी होतं असं त्या ठिकाणी लेखक म्हणतायत. मग गांधीजींची आत्मकथा असेल, त्यानंतर प्रेमचंदांची कादंबरी असेल, शेक्सपियरचे नाटक, तुकारामांचे अभंग, अशी विविध प्रकारचं रंगढंगांचं रसिकमय साहित्य लेखकाने वाचलेलं आहे. आणि जे जे नवीन त्या ठिकाणी बाजारामध्ये येईल, साहित्यकाराचं नवीन काही घेण्यासारखं जे आहे ते सर्व साहित्याचं वाचन त्या ठिकाणी लेखकाने केलेले आहे. आणि म्हणूनच अशी पुस्तकं, हा पाठ की एखादा वाचक किती पुस्तक प्रेमी असू शकतो, किती ग्रंथप्रेमी असू शकतो, हे या पाठामधून दाखवण्याचा लेखकाने प्रयत्न केलेला आहे. की लेखकाचं पुस्तकाबद्दलचं प्रेम किती आहे हे या पाठामधून त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. बघा, कधी कधी बऱ्याच दिवसात चांगलं पुस्तक वाचायला मिळत नाही, अशा वेळी मी सुद्धा जुन्या साहित्याकडे वळतो. खरं सांगायचं तर साहित्यात जुनं आणि नवं असं काहीच नसतं. केवळ काळाच्या अपेक्षेनं हे शब्द आपण योजतो. ज्ञानेश्वराचे अभंग कोणत्या अर्थाने जुने आहेत आणि कुसुमाग्रजाची कविता कोणत्या दृष्टीने नवी आहे, आपल्या सोयीसाठी आपण हे शब्द वापरतो. जुनं ते सोनं असं म्हटलं जातं. आणि मग आपण असं म्हणतो की काळाच्या ओघामध्ये नवीन दर्जेदार काहीतरी साहित्य निर्माण होतं, ते आपण वाचायला पाहिजे. परंतु जुन्याची आणि नव्याची तुलना कधीही होऊ शकत नाही. जुनं ते सोनंच असतं. जुनंही दर्जेदार असू शकतं, हे ज्ञानेश्वराने आज देखील दाखवून दिलेलं आहे. आणि कुसुमाग्रजाची कविता जर समजा आली तर काही त्याच्यातून नवीन दर्जेदार निर्माण झालंय असं म्हणता येणार नाही. दोन्हीची जर तुलना केली, ज्ञानेश्वरांचं काव्य आणि कुसुमाग्रजांची कविता याबद्दल जर दोन्हीबद्दल तुलना केली, तर ज्ञानेश्वराचं जे दर्जेदार त्या ठिकाणी लिखाण झालेलं आहे ते आजही दर्जेदारच आहे. आणि कुसुमाग्रजांनी जी दर्जेदार कविता लिखाण केलेलं आहे ते कधीही त्या ठिकाणी नवीन जरी असलं तर ते देखील त्या दृष्टीने त्याचं वेगळं अस्तित्व आहे. ज्ञानेश्वरांच्या साहित्याचं वेगळं अस्तित्व आहे. महत्त्व दोन्ही गोष्टीला आहे असं लेखक त्या ठिकाणी म्हणतो. आणि मग कित्येक वेळा असं माझ्या जीवनामध्ये होतं की काही वेळा मला पुस्तकं वाचायला हवी असतात, परंतु तशा प्रकारची दर्जेदार पुस्तकं मला वाचायला मिळत नाही. आणि मग मी जुन्या त्या ठिकाणी माझ्याकडे असलेल्या जुन्या पुस्तकाकडे वळतो. पुन्हा ती जुन्या पुस्तकं हाताळण्याचा प्रयत्न करतो असं त्या ठिकाणी लेखक सांगत आहे. आजच्या पुरतं एवढंच. धन्यवाद.